ओम शांती। आज आहे 13/7/2026 ची मुरली। महावाक्य आहे, गोड मुलांनो, तुम्ही बाबांकडे आला आहात आपले जीवन हिया समान बनविण्याकरिता। बाबांच्या आठवणीद्वारेच असे जीवन बनेल। प्रश्न आहे, नवीन दुनियेमध्ये उच्च पद मिळविण्याकरिता कोणता एक मुख्य पुरुषार्थ करायचा आहे? उत्तर आहे, बाबा म्हणतात, गोड मुलांनो, ज्या जुन्या नातेवाईकांनी तुम्हाला इतके दुःखी केले, आता त्यांच्या मोहाच्या जाळ्यातून बुद्धीला काढून फक्त माझी एकाची आठवण करा। त्यांच्या सोबत राहत असतानाही मन माझ्यामध्ये लावा। मनमनाभवचा मंत्र सदैव आठवणीत ठेवा, तर तुम्ही नवीन दुनियेमध्ये उच्च पद प्राप्त कराल। धारणेसाठी मुख्य सारांश आहे, 1. राजाई पद प्राप्त करण्यासाठी बाबांवर पूर्णत बलिहार जायचे आहे। तन्मनधन सर्व समर्पण करून ट्रस्टी होऊन राहायचे आहे। विकर्माजित बनण्याचा पुरुषार्थ करायचा आहे। 2. बाबांच्या आठवणीमध्येच कमाई आहे, म्हणून निरंतर आठवणीमध्ये राहण्याचा पुरुषार्थ करायचा आहे। असे आत्मिक फूल बनायचे आहे, जेणेकरून फुलांच्या दुनियेचे अधिकारी बनाल। आतमध्ये कोणताही काटा म्हणजेच विकार राहायला नको। आजचे वरदान आहे, एका बाबामध्ये संपूर्ण संसाराचा अनुभव करणारे बेहदचे वैरागी भव। स्पष्टीकरण आहे, बेहदचे वैरागी तेच बनू शकतात जे बाबांनाच आपला संसार समजतात। ज्यांचा बाबाच संसार आहे ते आपल्या संसारामध्येच राहतील, दुसऱ्यामध्ये जाणारच नाही। तर आपोआपच किनारा होईल, म्हणजेच जुन्या संसारापासून दूर व्हाल। संसारामध्ये व्यक्ती आणि वैभव सर्व काही येते। बाबांची जी संपत्ती तीच आपली संपत्ती, याच स्मृतीमध्ये राहिल्याने बेहदचे वैरागी बनाल। कोणालाही पाहत असतानाही पाहणार नाही, ते दिसणारच नाही। स्लोगन आहे, शक्तिशाली स्थितीचा अनुभव करण्याकरिता एकांत आणि रमणीकतेचे संतुलन ठेवा। ओम शांती।